तुझा सगळा खेळ आता या भाऊलीवर आहे. तू काही केलं ना तरी माझे प्रयत्न थांबणार नाहीयेत. आता तू माझ्या हातातलं खेळलंयस. या रेषेला स्पर्श जरी केलास तरी भस्म होशील. तुझा आत्मा आता या खेळात बंदिस्त करायचा आहे. त्यासाठी आता एकच विधी बाकी आहे. मी ज्या देवतेची आराधना करून ही काळी विद्या शिकलो आहे तिच्या पुढे एकदा का हात खेळात ठेवला की झालं काम. नाही जाऊ नका. कसं नका करू. लहान लेक आहे माझी. याचं नका करू. याचा अर्थ मला इथून कधीच बाहेर पडता येणार नाही. माया मॅडम, हा कॅटलॉग बघा. ही आमची बेस्ट डिझाईन्स आहेत. हो का? चला चला बघूया. बघ ना माया, कुठली आवडते? बरे, तुझं नाव काय? राधिका. राधिका ना? हा, मला सांग, तुझ्याकडची मेहंदी छान आहे ना? म्हणजे छान रंगते ना? हो हो, एकदम. वेदाच्या खांद्यावर आणि पोटावर चिमटे काढण्याचे व्रण आहेत. कुणीतरी त्रास देतंय तिला. आपल्या वेदाला काही दिवस झाले कुणीतरी मुद्दाम त्रास देतंय. ज्यांनी कोणी तुला त्रास दिलाय ना त्याला मी शोधून काढ. माया, ही बघ, ही छान आहे ना? हा बरं, कशी छान आहे. ही फायनल करा. अगं थांब, अजून बघ तर खरं. एकच तर बघितली अशी. ही पण छान आहे ना? ही भरगतच पण दिसेल नाही का? वहिनी, ही कशी दिसते? छान आहे. हा हा, मग ही फायनल करा. बरं, चला आता माझ्यासाठी बघूया डिझाईन. नर्मदा, तू या डिझाईन्स मधनं कशाला सिलेक्ट करतेस? तुला नवरी आहेस ना, वरमाई. नर्मदा, गंमत करते मी. अथर्व तुला मुलासारखाच आहे, मग तू वरमाई झालीस ना. राधिका, तिला जी मेहंदी हवी ती काढून देते. तुम्ही पण ना वहिनी. माया, लक्ष कुठे आहे तुझं? नाही, ते लग्नाची गडबड चालली आहे ना, म्हणून थोडं नर्व्हसनेस होतं, एन्झायटी होते. नाही ग, होतं असं कधी कधी. माया, जरा बाहेर चल, मला बोलायचं तुझ्याशी. जा जा, मी बघून घेते तोपर्यंत मेहंदी. जा, दाखव बरं. बरं, तिथे पण आहेत ना चांगल्या त्या रंग. नको, रंगीबेरंगी नको. ती दाखवते, तिकडची वही दाखव. आता खरं खरं सांग, काय झालं? नाही, काही नाही. ते लग्नाची धावपळ सुरू आहे ना, म्हणून मला थोडी एन्झायटी होते. माया, तू माझ्यापासून काहीही लपवू शकत नाहीस. ही एन्झायटी तुला लग्नामुळे नाही, मीरामुळे आली. मी ना एका मुलीला छान मैत्रीण मानलं होतं.
पण तिला त्याचं काहीच नाहीये. मग का बोलू ना मी तिच्याशी? नाही बोलणार. मी ना तिच्याशी कट्टी आहे, जी मला काहीच खरं सांगत नाही. हे बघ, मला अजिबात मस्का मारू नकोस. मी नाही बोलणार. मी बट्टी करणार नाही. एदाला ज्याने कोणी त्रास दिलाय ना, त्याचं नाव सांगितलं तरच मी बट्टी करेन. कळलं? मला नाही बोलायचंय. मीरा वेदासमोर ढाल बनून उठी आणि तू वेदाला त्रास देतेस हे जर का मीराला कळलं तर अथर्वलाही कळेल आणि तुमचं लग्न मोडेल. याची भीती वाटते ना तुला? हो मॅडम, त्याचीच भीती वाटते. ती मीरा प्रत्येक ठिकाणी तिचं नाक खुपसत असते. याच गोष्टीचं टेन्शन आलंय मला. मग ते टेन्शन संपून टाक. मैत्रीमध्ये ना सगळं खरं खरं बोलायचं असतं. जाऊ दे मला, सोड. कसं आहे ना की मी उगाच मैत्रीण मैत्रीण करत होते. तू मला तुझी खरी मैत्रीण मानतच नाहीस ना. तू फक्त मी तुला कोणीतरी सांभाळणारी आहे असंच मानते, बरोबर ना? नाही काय नाही? तसं नसतं तर तू मला खरं सांगितलं असतंस ना. मी तुला सांगितलं होतं की वेदाला त्रास देऊ नकोस, पण तुझी खोड काही जात नाही माया. आता मीराने ठरवलं तर ती तुझ्यापर्यंत पोहोचेलच. तुझ्याकडे फक्त आता एकच पर्याय आहे. मीराला या घरातून बाहेर काढ. बरं, आता सांग मला, काय झालं वेदा? कोण त्रास देतोय तुला? सांग ना बाळा. जर कोणाला काही सांगितलंस तर आधी पोटाला चिमटा काढलाय, मग खांद्याला चिमटा आणि शेवटी मध्यवेतली गळा दाबून तुझा, पाहिलं? आणि त्यानंतर तुझ्या मीरा मावशीचा, बडीचा, हरी आणि तुझ्या बाबांचा जीव घेऊन ये. आणि जिकडे तुझी आई आहे ना, तिकडे सगळ्यांना देवाघरी पाठव. हे बघ, असं करतेस ना तू. कुठे सांगतेस खरं मला? जाऊ दे, काही हवं असेल ना तर सांग. तेवढं द्यायला येईन मी तुझ्याकडे, कळलं? गोंधळलीस? हा माया, मीराला जर का तुझं सत्य कळलं ना तर अथर्वही हातचा जाईल. लक्षात आहे ना? तुझ्या आणि अथर्वच्या संसारावरची ही मीरा नावाची टांगती तलवार ताबडतोब आपल्यापासून आणि आपल्या घरापासून दूर गेली पाहिजे माया, कायमची. जमेल? जमेल. लग्न होण्याआधीच मी मीराला या घराबाहेर काढेन.
वेदा, मी तुझ्यासोबत असं वागते याचं मला खूप वाईट वाटतं. पण माझ्याकडे काहीच पर्याय नाहीये ग. कदाचित अशाने तरी तू खरं बोलशील. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ यावी लागते. सृष्टीचा नियम आहे. वेळेच्या आधी इथे काहीच घडत नाही. दुर्जनांचा संवार आणि सज्जनांचा उद्धार होण्यासाठी योग्य वेळ यावी लागते. लेकरा, असा दगड बनवून एका जागी का बसून राहिलास? वाऱ्याने एका जागी थांबून चालत नाही. पाण्याने डबक्यात साचून चालत नाही. दोघांनी तसं वाहत राहिलं पाहिजे. मनुष्याचंही तसंच आहे. सतत चालत राहावं लागतं, नाहीतर आयुष्य व्यर्थ आहे. आता चालून कुठे जाणार मी? नियतीने आधीच माझ्यापासून माझी पत्नी हिरावून घेतली. थोरली लेक राधा ती गेली. धाकट्या मीराने दिव्य कवडी गमावली. ओंजळ रीती आहे माझी. हे रिकामे हात घेऊन कुठे जाऊ मी? हरलोय मी, साप हरलोय. दुष्ट शक्ती जिंकली, मी हरलो मी. घे, धर. मीराला घराबाहेर काढायचं? होत. What are you talking, Maya? व्हॉट एम आय टॉकिंग? तुम्ही लोक इतके शॉक्ड का? इट्स नॉट द फर्स्ट टाइम. No, it's not the first time, पण सडन प्लॅन करतोय आपण. व्हॉट एव्हर इट इज, मीरा या घराबाहेर गेली पाहिजे. एंड ऑफ द टॉपिक. माया, तुझं तर मला ना कळतच नाही. अगं, एक गोष्ट नक्की कर की जरा. मीरा दिसली की तिच्यावर चिडायचं, मध्येच तिच्याशी गोडगोड बोलायचं. आता काय, ती करवली म्हणून हवी तुला, आणि आता तिला घराबाहेर काढायचंय? अगं, एक काहीतरी ठरव. सोन्याचे भाव सुद्धा एवढ्या लवकर वर खाली होत नाही जेवढे तुझे निर्णय बदलता. मामा एक मिनिट. माया, काय करायचंय? मला मीरा या घरात नकोय. तुम्हाला काय खूप सोपं वाटतं काय सगळं? हा, अगं, मंजिरी वहिनीच्या गळ्यातला ताईत येतो. हे बघा, आपण असा काहीतरी प्लॅन करायला हवा ज्याने मीरा स्वतःहून या घराबाहेर जाईल. ओके? का जाईल? ती स्वतःहून का जाईल? एवढं सगळं सुख मिळतंय ना तिला या घरात. जाऊ शकते. जाऊ शकते. दोन गोष्टी आहेत. त्यातली एक गोष्ट जर का आपण केली तर मीरा या घरातनं बाहेर जाऊ शकते. बोल ना पटपट. पहिलं तर मीराचा या घरातल्या माणसांवरचा विश्वास उडाला पाहिजे. किंवा या घरातल्या माणसांचा मीरावरचा विश्वास उडाला पाहिजे. परफेक्ट. हा, मग सोपं आहे. आपण वेदा आणि मीरामध्ये फूट पाडूया. नाही, ते शक्य नाही. मग मंजिरी बहिणीच्या मनामध्ये मीराबद्दल काहीतरी भरवूया. हे ऑलरेडी करून झालंय मामा आपण. मग अथर्वच्या संदर्भात अजिबात नाही. त्याचा भरोसा नाही. डिसिजन कधी बदलू शकतो. मामा, तुला नाही सुचत आहे? थांब जरा. एक मिनिट. मीरावर चोरीचा आळ आणूया.
चला कामाला लागूया. सो आता आपल्या घरात चोरी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. दॅट्स इट. बापाला हरण्याची परवानगी नसते. त्याने लढाई अर्ध्यात सोडली की त्याच्या सोबत लेकरही हरतात. बाप हरला की लेकरही खचतात. बाप नावाचं धरण आटलं तर लेकरांचं आयुष्य देखील सुकून जातं. बाप कमी पडणारा नाही, लेकरांच्या आयुष्याला पुरून ओढणारा असतो. तो शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहतो. खचून जाऊ नकोस. उठ. तुझी लेक दुष्ट शक्तीच्या कैदेत आहे. तिला तुझी गरज आहे. जा, उठ. वाचव तिला. उठ. नाही वाचवू शकणार मी तिला. दुष्टांची शक्ती वाढली आहे. मी फार कमकुवत आहे त्या शक्ती पुढे. कमकुवत. तू कमकुवत नाहीस. स्वतःवर विश्वास ठेव. अरे तुझ्या पारड्यात सत्य आहे. कुठल्याही शक्तीपेक्षा सत्याची ताकद मोठी असते. महागौरीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. उठ. मनात शंकेला बिलकुल जागा ठेवू नकोस. जा. महागौरी मातेच्या नावाने 3 दिवस नामस्मरण कर. थोडी ऊर्जा अर्जित कर आणि मग लेकीकडे जा. तुला यश नक्की मिळेल. या वेळेला खूप मोठं यश तुझ्या पदरात पडणार आहे. या म्हातारीचा आशीर्वाद आहे. जा. नामस्मरण कर. अखंड नामस्मरण कर. 2 दिवस लढ त्या दुष्ट शक्तींशी. राधा, येतोय राधा. माया, आपण तुझ्यासाठी खास दागिने बनवून घेतलेले आहेतच, पण हा रामपुरे घराण्याचा पारंपरिक दागिने होणाऱ्या सुनेला दिला जातो. माया, याला ठुशी म्हणतात. आणि तुला माहितीये, ही ठुशी आधी आपली अंबिका घालायची. आता ही तुला मिळणार आहे. बघ ना कशी आहे. छान आहे ना. अंबिकाच्या गळ्यात किती छान दिसायची ही ठुशी. हो, म्हणूनच कुठलाही समारंभ असो, सण असो, ही ठुशी अंबिकाच्या गळ्यात असायचीच. ही ठुशी म्हणजे आपल्या परंपरेचं लेणं आहे. मीरा, ये ना. अगं ये ग. मीरा, हे बघ, हा दागिना मला खास लग्नासाठी दिलाय. अगं घे ना, घे. बघ. म्हणजे अंबिकाचा होता, पण आता सून मी होणार आहे ना,
म्हणून मला दिलंय. छान आहे ना? हो खूपच सुंदर आहे.